या कार्यक्रमाचे प्रायोजक समर्थ फर्निचर अँड मॉल. काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे? काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं आणि आत्याबाईला फुईचीर म्हणून कुकर घ्यायचाय? अरा थांबा, खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो, आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज, आता सर्व एकाच छताखाली, अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. अत्यंत व्यस्त अभिनेत्री खास आमच्यासाठी मुंबईहून संगमनेरला आलेले आहेत. आपला 4.5 दशकांचा अभिनयाचा हा प्रवास, हा आपल्याच मुखातून आम्हाला ऐकायला मिळणं ही अत्यंत रोमांचित करणारी गोष्ट आहे. गांधी, चांगुणा, अपराजिता, कस्तुरी मृग, 4 दिवस सासूचे, डॉक्टर डॉन, अशा असंख्य अजरामर भूमिका आपण केलेल्या आहेत. आपल्या या सर्व भूमिकांनी रसिकांच्या मनावर गारूड केलं आहे. आजही त्या सर्व भूमिकांची आठवण रसिकांच्या मनात आहे. जगात अत्यंत बहुमानाचा समजला जाणारा बाफ्टा अवॉर्ड, की ब्रिटिश अकॅडमिक ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स, हा अवॉर्ड्स मिळवणाऱ्या आशियातील पहिल्या महिला अभिनेत्री म्हणून आपण एक अभिनेत्री आहात. एक मराठी माणूस, महाराष्ट्रीयन म्हणून आम्हाला त्याचा खूप अभिमान वाटतो. याशिवाय संगीत नाटक अकॅडमीचा अवॉर्ड, विष्णुदास भावे सुवर्णपदक, महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अवॉर्ड, भारत सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड, 2 वेळा फिल्मफेअर अवॉर्ड, बालगंधर्व पुरस्कार, ही यादी खूप मोठी आहे. आणि हा आपला प्रवास जो आहे, हे जे आपलं शिखर आपण गाठलं आहे उंच, खरं तर एकाच आयुष्यात हे सगळं करता येतं का, असा प्रश्न पडावा, इतकं मोठं काम आपण केलेलं आहे. पण आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे की हे असं व्यक्तिमत्व ज्यांनी अभिनयातले सर्वात उंच शिखर गाठलं आहे, त्यांचा हा प्रवास कसा आणि कुठून सुरू झाला, आणि तुम्हाला केव्हा असं वाटलं की आपण या अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करू शकतो? नमस्कार. सर्वप्रथम मी संगमनेरकरांचे आभार मानते की या 44व्या वर्षी मला इथं येऊन आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी अनंत पंडित प्रतिष्ठानचे आभार मानते. आणि दुसरं, माझा गेल्या 15 दिवसात आंध्र प्रदेशपासून मुंबईपासून इथपर्यंत प्रवास झाला आहे, त्यामुळे थोडीशी आवाजामध्ये सुद्धा माझ्या ते जाणवत असेल तर त्याबद्दल मी आपली दिलगीर आहे. आत्ता तुम्ही विचारलंत मला माझा प्रवास कुठून सुरू झाला. मी पुण्याची, माझं बालपण पुण्यात गेलं, माझं शिक्षण पुण्यात झालं. पुण्यात सदाशिव पेठमध्ये माझा जन्म. मी मूळची रोहिणी ओक. माझे वडील हे सुद्धा रंगकर्मीच होते. अर्थात त्यांनी प्रोफेशनली काही कधी काम केलं नाही, हौशीच होते, पण त्यांचा अनुभव फार मोठा होता. अनंत ओक हे माझे वडील. आणि ते मुंबईत असताना त्यांनी विजया मेहता, काशीनाथ घाणेकर, भालचंद्र पेंढारकर वगैरे या लोकांच्याबरोबर त्यांनी कामं केलेली आहेत. अगदी अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे यांच्याबरोबर पण. त्यामुळे थोडीशी बॅकग्राऊंड होती मला, ती माझ्या वडिलांची होती. परंतु जवळजवळ मॅट्रिक होईपर्यंत तसा काही संबंध आला नव्हता की मी काम करीन नाटकामध्ये. कारण त्याच्या आधी माझी आई हौशी होती खूप, आणि तिने मला नृत्याच्या क्लासला घातलं होतं. जेव्हा मला वाटतं 3री-2रीत असताना मी नृत्याच्या क्लासला सुरुवात केली होती. आणि
त्यामुळे लहानपणी म्हणजे रोहिणी नाच शिकते का, हां, मग कुठल्याही गॅदरिंगमध्ये म्हणा, कुठल्या लग्नामध्ये किंवा काही घरगुती गॅदरिंगमध्ये, रोहिणी तू डान्स करतेस ना, चल काहीतरी करून दाखव, आणि मग रोहिणी उठायची आणि करून दाखवायची. त्यामुळे मला ती हौस माझी थोडीशी त्यावेळेस बहुतेक कळली असावी. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली माझं बालनाट्यामध्ये पहिल्यांदी सुरू झालं ते डान्सच्याच क्लासमुळे, म्हणजे डान्समुळेच. कृष्णदेव मुळगुंदांच्या मंतरलेलं पाणी या नाटकामध्ये मला 3 डान्सेस होते, 3 अंकांमध्ये. आणि तेव्हा मुळगुंद सर माझे शाळेमध्ये ड्रॉइंगचे टीचर होते आणि शाळेमध्ये ते फोक डान्सेस वगैरे सुद्धा बसवायचे. त्यामुळे MES गर्ल्स हायस्कूलमध्ये सर असायचे आणि त्यांचे फोक डान्सेस पहिले वगैरे यायचे. त्यामुळे मला ते जास्त अट्रॅक्शन होतं. आणि अर्थात शाळा पण अगदी घंटा घरी ऐकू यायची आमच्या शाळेची. त्यामुळे दुसरी घंटा झाल्यानंतर धावाधाव पळापळ करत शाळेत पोचायचं 3ऱ्या घंटेच्या आधी, असा एक शिरस्ता होता. आणि पण त्याच वर्षीपासून, म्हणजे ज्या वर्षी मी दाखल झाले MES गर्ल्स हायस्कूलमध्ये 5वीत, त्याच वर्षीपासून आमच्या शाळेने निर्णय घेतला की फोक डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा नाही. त्यामुळे ते एक स्वप्न राहिलं होतं माझं, फोक डान्समध्ये भाग घ्यायचं. पण सरांनी असं ते पूर्ण केलं. त्यांनी मला सखीची भूमिका पहिल्यांदी दिली होती आणि तिथून माझी तशी नाटकाला अशी तिथून सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर सरांनीच लिहिलेली काही नाटकं, असा मी काय गुन्हा केला, आणखीन जंगलातला बेताळ, टुनटुन नगरी, खणखण राजा, भरतनाट्य मंदिरची सगळी नाटकं, तर ती चालू झाली. पण त्याच्यानंतर थोडीशी मोठी झाली, मला वाटतं कॉलेजमध्ये असताना माझे वडील तोपर्यंत मुंबईहून पुण्याला आले होते आणि ते दिग्दर्शन करायला त्यांनी सुरुवात केली होती. आधी ते ॲक्टर होते आणि पण नंतर पुण्याला आल्यानंतर त्यांनी दिग्दर्शन करायला सुरुवात केली. आणि आराधना नाट्य संघाच्या तर्फे सुंदरमी होणारचा प्रयोग म्हणजे कॉम्पिटिशनला करणार होते आणि त्यांना बेबीराजे मिळत नव्हती. आणि प्रत्येक वेळेला घरी आले की मग आईचं आणि त्यांचं काहीतरी डिस्कशन होत असेल की मिळत नाही आहे, बेबीराजे मिळत नाही आहे, बेबीराजे मिळत नाही आहे. मग आईने एकदा सांगितलं, मग रोहिणीला का नाही बघत तुम्ही, ती करते ना काम. पण आता भीड असतं ना, आपल्याच मुलीला चान्स दिला, म्हणजे आजकाल म्हणजे ते गृहीत असतं, तेव्हा ते गृहीत नव्हतं आणि त्यांचा भीड असतं स्वभाव. त्यामुळे मुलीला चान्स दिला असं होईल वगैरे म्हणून घाबरत त्यांनी मला बोलावलं. मी रिहर्सलला गेले आणि मला म्हणजे थोडक्यात धमकावलंच की 8 दिवस मी बघीन, तुझं काम नाही आवडलं तर तू कॅन्सल. म्हटलं बरं. असं म्हणून 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, बाबा काही बोलायलाच तयार नाहीत. मी आपली रिहर्सलला जाऊन येत होते. आईला विचारलं, म्हटलं बाबा काही बोलत, तू गप्प बसून काम कर ना, कशाला उगाच त्रास करून घेते. आणि त्याच्यानंतर मग मला तो बेबीराजेचा रोल मिळाला आणि चांगला केला मी तो. कारण म्हणजे चांगला केला असणार कारण मला त्याच्यात रौप्य पदक मिळालं होतं पहिल्याच याला. म्हणजे रिजनलचं रौप्य पदक. फायनलला काही आमचं आलं नाही कारण आम्ही 3रे आलो, त्यामुळे फायनलला काही आम्ही गेलो नाही. पण अशी माझी सुरुवात झाली. आणि त्यावेळेस पुण्यामध्ये असताना कॉम्पिटिशन्स खूप चालायच्या. म्हणजे इंटर बँक म्हणा, इंटर वॉर्ड, म्हणजे म्युन्सिपाल्टीच्या इंटर वॉर्ड असतात, इंटर बँक असतात. नंतर औद्योगिक ललित कलाच्या स्पर्धा असायच्या, म्हणजे फॅक्टरीजच्या स्पर्धा असायच्या. आता फॅक्टरीजमध्ये काम करायला मुली मिळायच्या नाहीत, त्यामुळे मग बाहेरून मुली आणायला त्यांनी परवानगी दिली होती. पण एका अटीवर की त्या मुलीने कितीही चांगलं काम केलं तरी तिला बक्षीस नाही मिळणार, हे या अटीवर असायचं. त्यामुळे मला चान्स तर मिळायचा, बक्षीस वगैरे नाही मिळायचं, पण चान्स मिळायचा. आणि मला खूप अशी नाटकंसुद्धा खूप करता आली. त्यामुळे तशी माझी सुरुवात झाली. आणि तोपर्यंत अर्थात घरून टांगती तलवार असायचीच डोक्यावर की ह्या सगळ्यात अभ्यासात परिणाम झाला तर सगळं बंद होणार ना तुमचं, असं म्हणून ती एक टांगती तलवार
माझ्या आईवडिलांनी ठेवली होती माझ्यावर. त्यामुळे नापास बिपास व्हायचा प्रश्नच नव्हता. परीक्षा आली की 1 महिनाभर झटून अभ्यास करायचा आणि पास तरी व्हायचं. अर्थात पास नाही व्हायचं, जरा थोडीशी बऱ्यापैकी इंटेलिजंट असल्यामुळे आमचे यायचे नंबरात. मी अगदी पहिला नंबर नसायचा पण तरी बऱ्यापैकी असायचे. सो अशी माझी सुरुवात झालेली आहे पुण्याला. आणि मग आता याच क्षेत्रात करिअर करावं असं केव्हा वाटलं? या क्षेत्रात करिअर करायचं ते ॲक्च्युली फार उशिरा डोक्यात आलं. कारण ग्रॅज्युएट झाल्यानंतर आणि सायन्स ग्रॅज्युएट होते. बरं, इतर खूप करायची मी त्यावेळेस. म्हणजे व्हॉलीबॉलच्या टीममध्ये होते कॉलेजच्या आणि युनिव्हर्सिटीच्या पण. त्यामुळे तिथं पण होते, नंतर नाटकात पण असायची. आणि मग सायन्स ग्रॅज्युएट होती. केमिस्ट्री, बॉटनी, झुऑलॉजी घेतली होती मी. आणि त्याच्यानंतर आपली नोकरीसाठी प्रयत्न करत होते नॅचरली. आणि त्याच वेळेस माझ्या वडिलांनी मला एक कात्रण आणून दाखवलं की 25 स्कॉलरशिप्स केंद्र सरकार देतं, जे अजूनही चालू आहे, की ज्या वेगवेगळ्या फील्ड्समध्ये म्हणजे गाणं, इन्स्ट्रुमेंटल म्युझिक, डान्स, ड्रामा, फोक म्युझिक, फोक प्लेज वगैरे अशा ह्याच्यामध्ये 25 स्कॉलरशिप्स असतात. तर त्याच्यामध्ये ड्रामासाठी म्हणून मी अप्लाय केला. अच्छा. आणि मला बोलावणं आलं आणि माझं सिलेक्शन झालं. आणि त्यावेळेस त्यांनी त्या फॉर्ममध्ये अर्थात आता म्युझिक म्हटल्यानंतर गुरु आला. आता थिएटरमध्ये गुरु कोण हे करणार, तर अलकाजींचं नाव मी लिहिलं होतं. कारण वडिलांनी अलकाजींचं काम पाहिलेलं होतं मुंबईला असताना. तर ते म्हणाले की तिथं अलकाजी आहेत तर तू अलकाजींचं नाव लिही, आणखी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा लिही. आणि माझं सिलेक्शन झालं. आणि मग सिलेक्शन झालं, मग माझ्या वडिलांना मला पाठवायलाच लागलं NSD. कारण युजली त्यावेळेस, म्हणजे मी 70 सालची गोष्ट सांगते, त्यावेळेस युजली ग्रॅज्युएशन झाल्यानंतर हां चला आता लग्न करा असं म्हणून एक असायचं. पण त्याच्यातून मी वाचले, कारण वडिलांना मला पाठवायलाच लागलं. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा 3 वर्ष नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये काढली, त्या सुमाराला थोडासा हा विचार आला. कारण त्याच्या आधी म्हणजे कलेसाठी कलेची विक्री करणार नाही वगैरे असं एक आपण म्हणतो ना, आयडिओलॉजिकली अशी विचार करायची मी. पण तसं न होता थोडासा विचार अशी करायला लागले की काय हरकत आहे, वाय नॉट. पण त्यावेळेस अशी स्थिती होती ना की जेव्हा मी 71 ते 74 मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये होते. आणि साधारण त्याच सुमाराला डॉक्टर लागू आणि विजयाबाई दोघंजणंही आपल्या मराठी कमर्शियल स्टेजवर त्यांनी काम करायला सुरुवात केली. अच्छा. कारण डॉक्टरांनी नटसम्राट केलं होतं. म्हणजे आधी इथे ओशाळला मृत्यू मला वाटतं रिप्लेस केलं होतं यांना, काशीनाथ घाणेकरांना. आणि नंतर नटसम्राट म्हणून त्यांचं आलं होतं. आणि विजयाबाईसुद्धा मला काही सांगायचं आहे का असं काहीतरी एक नाटक केलं. आणि तेव्हा मला असं वाटलं की अरे, म्हणजे काहीतरी चांगलं घडतं आहे आणि आपल्याला हरकत नाही आहे. म्हणजे तो एक बूस्ट मिळाला थोडासा की नाही, आपण करिअर करू शकतो याच्यामध्ये. आणि तेव्हा म्हणजे तिथं असताना थोडंसं माझं असं झालं की हां, मला आता करिअर ह्याच्यात करायची आहे. काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचेत? काय रे मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं आणि आत्याबाईला फुईचीर म्हणून कुकर घ्यायचाय? अरा थांबा, खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं?
अहो आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज आता सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, घुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. म्हणजे या खूप मोठ्या कलावंताकडून तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि तुम्हाला विश्वास आला त्याच्यात. तुम्ही दिल्लीतल्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचं शिक्षण घेतलं आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा किंवा NSD म्हटलं की सगळ्यात आधी नाव येतं ते इब्राहिम अलकाजी यांचंच. एक उत्तुंग व्यक्तिमत्व. NSD म्हणजे सबकुछ त्यावेळी इब्राहिम अलकाजीच असायचे आणि त्यांच्याबरोबर तुम्ही काम केलं. अलकाजी अत्यंत कडक शिस्तीचे होते. काम तर परफेक्ट पण शिस्त प्रचंड. तर त्यांच्याबरोबर काम करताना आपल्याला काय अनुभव आले, त्यांची शिकवण्याची पद्धत आणि एखाद्या दिवशी तुम्हाला कधी शिस्तीचा बडगा दाखवला आहे का त्यांच्याबरोबर शिकताना, हे ऐकायला आवडेल आम्हाला. मी जेव्हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये दाखल झाले त्यावेळेस एकतर पुण्याहून गेलेली, तिथं फक्त हिंदी आणि इंग्लिश, मराठी फार कमी, त्यामुळे जरा गप्पच असायची. कारण पुण्यामध्ये असताना हिंदी जरी परीक्षा दिल्या होत्या हिंदीच्या तरीसुद्धा बोलणं वेगळं आणखीन परीक्षा देणं वेगळं असं असायचं. त्यामुळे जरा गप्पच असायची. पण माझं इम्प्रेशन इतकं छान झालं होतं कारण जेव्हा मी आमच्या रवींद्र भवनमध्ये 3ऱ्या मजल्यावर आमच्या स्कूलचे म्हणजे शाळेचे, मी शाळाच म्हणते त्याला, शाळेचे आमचे वर्ग चालायचे आणि एक विंग आम्हाला, 3 विंग्स होत्या पैकी एक विंग आम्हाला दिली होती. आणि तिथे गेल्यानंतर वरती आम्ही पोचलो आणि आमच्या शाळेत शिरायला लागलो त्या विंगमध्ये. तर पहिलं लेफ्टला अलकाजींचं ऑफिस असायचं आणि त्या ऑफिसच्या त्या दरवाजाच्या बरोबर समोर बालगंधर्वांचा फोटो होता. म्हणजे तिथे तो फोटो पाहायला आणखीन मला खूप घरी आल्यासारखं वाटलं त्यावेळेस. पण त्याच्यानंतर अलकाजींची शिस्त, त्यांचा शिकवण्याची तऱ्हा आणि ही सगळी इतकी व्यवस्थित आणि चांगली होती की मला फार त्यांच्यासमोर असं गप्पा मारू किंवा असं बाकीची मुलं करायची, पण मला असं एक गुरु म्हणून आपण जो रिस्पेक्ट असतो त्याच्या पलीकडे मला जाता आलं नाही. म्हणजे ते शेवटपर्यंत मला जाता आलं नाही, अगदी 3rd इयरपर्यंत सुद्धा. त्यामुळे मी 3ही वर्षामध्ये असं बोलली असेल फक्त अर्धा तास सरांची, आणि ते सुद्धा मे बी रिहर्सल्समध्ये. पण त्यांची काम करण्याची जी पद्धत होती ना, एकतर शिस्तीचे म्हणजे वेळेच्या बाबतीमध्ये शिस्त होतीच. कधी कोणाला शिक्षा वगैरे अशी केलेली आठवत नाही, कारण सगळीच जण तिथंच असायचे, त्यामुळे वेळेवर शाळेत जाणं वगैरे असायचंच आमचं. पण रिहर्सलला सुद्धा जेव्हा समजून द्यायचे तेव्हासुद्धा कुठेतरी त्यांचं बारीक लक्ष असायचं की कोण काय आणि कसं बिहेव करतंय. म्हणजे समजा आमचं एक नाटक चालू असेल, त्याच्यामध्ये क्राऊड सीन्स खूप असायचे, कारण आम्ही जवळजवळ किती 40 जणं सगळे मिळून 3ही वर्षाचे मिळून 40 जणं समजा होतो तिथे. तर त्याच्यामध्ये गिनेचुने 6-7 समजा ते प्रमुख भूमिकेत आणि बाकी सगळेजण क्राऊड सीनमध्ये. पण क्राऊड सीनमध्ये सुद्धा असताना कोण रिहर्सलला अटेंटिव्ह आहे, कोण नाही आहे, आणखीन जे नाही आहेत त्यांना नंतर वर्गामध्ये तासमपट्टी असायची, तर ते सगळं त्यांचं लक्ष असायचं. त्यांनी कुठेही असं मुद्दामून काहीतरी कोणाला केलं आहे किंवा मुद्दामून त्यांचे जे पॉईंट्स असायचे ना तासमपट्टी करण्याचे, ते इतके करेक्ट असायचे की आम्ही गप्पच बसायचो की नाही हे आमचं चुकलंच आहे आणि हे आपल्याला शिकायला पाहिजे. आणि ते स्वतः इतके मेटिक्युलस आणि इतके व्यवस्थित आणि इतके पंक्च्युअल होते
की म्हणजे त्यांचं बघून आपण जसं पालकांचं बघून मुलं शिकतात तसं गुरूंचं बघून आम्हाला शिकायला मिळालं होतं तेव्हा. त्यामुळे फक्त एकदा मला आठवते मी सुलतान रझियाचा रोल करत होते आणि माझी काय माहिती नाही, माझी अशी एक कुठेतरी लकब होती की मला एक अननोईंगली माझा हात असा ट्विच करायचा. आणि ते सुलतान रझियाच्या भूमिकेला ते बरोबर वाटत नव्हतं आणि ते मुद्दाम करायचं म्हणून नाही, पण एकदा त्यांनी असं काहीतरी सांगितलं की हाँ रोहिणी जब ऐसे घूमती है ना ऐसे कर जाती है तो मुझे बुला रही है ऐसा लग रहा है. असं काहीतरी सांगितल्यानंतर म्हटलं नाही आपण जरा काहीतरी हे करायला पाहिजे. मग त्याच्यावर वर्किंग करायचं. कोणतरी एक चांगलं काहीतरी करताय म्हटल्यानंतर त्यांना बढावा देण्याचं काम त्यांचं होतं. कोणीतरी पेंटिंगमध्ये चांगलं आहे म्हटल्यानंतर त्यांना सेट डिझायनिंगसाठी आपल्या बरोबर घ्यायचं त्यांना, असं सुद्धा केलेलं आहे. मी शाळेमध्ये असताना म्हणजे ॲक्च्युली शाळेमध्ये असताना मी बँडच्या पथकात होते आणि मी ड्रम्स वाजवायची. आणि त्यामुळे जेव्हा आम्ही जसमाओडन नावाचं नाटक केलं होतं त्याला नगाडा होता. आणि एकदा असंच म्हणजे मला तो नगाडा रोज ऐकून असं मला वाटायचं मी सुद्धा थोडंसं वाजवावं म्हणून मी एकदाच आम्ही लवकरच जायचो रिहर्सलला. तर रिहर्सलला गेल्यानंतर मी बजा के देखू मी बजा के असं म्हणून मी घेतलं. त्यांनी अक्षरशः एक दिवस रोहिणी बजाव असं म्हणून अख्खी रिहर्सल मला वाजवायला लावला तो नगाडा. अर्थात त्याच्यानंतर त्याचं काही हे झालं नाही, पण कुठेतरी त्यांना असं वाटलं की ही मुलगी करते तर त्यांना का नाही ट्राय करून द्यावं, हे पण असायचं त्यांचं. त्यामुळे एक कितीही रिस्पेक्ट असला कितीही भीती वाटली तरीसुद्धा त्या आपुलकी ती होती. आणि ती जास्त मला वाटतं माझ्या बाबतीमध्ये ती आपुलकी मला जास्त आजपर्यंत जाणवते त्यांच्या बाबतीमध्ये. एकदा मला असंच टोकलं होतं आणि त्यांनी माझा तो फार फेमस आणखीन माझा आवडता किस्सा आहे तो ॲक्च्युली. त्यांनी मला एक दिवस मी त्यांच्याकडे गेले एक दिवस मला रोल समजत नाही आहे आणखीन मला काय करायचं कळत नाही आहे तर सांगा वगैरे म्हणून. त्यांनी सांगितलं इथं बस मी तुला सांगतो तशा तू खुणा करून घे. म्हणून मी खुणा करायला लागले तर माझी पेन्सिल उठत नव्हती, पेन्सिल शार्प नव्हती. ते अगदी आपले शाळेमध्ये असताना असं करून लिहायची तशी सवय झालेली होती, ती शार्प नव्हती. त्यांनी पाहिलं युअर माइंड इज ॲज ब्लंट ॲज युअर पेन्सिल रोहिणी शार्पन इट असं म्हणून त्यांनी म्हटल्यानंतर बापरे. त्याच्यानंतर आयुष्यात कधी आजही माझ्याकडे जी पेन्सिल असते त्याला अजूनही शार्प हे असतं. सो ह्या काही गोष्टी आहेत त्या म्हणजे छोट्या छोट्या आहेत पण त्या खूप काहीतरी आयुष्यभर लक्षात राहिलेल्या आहेत. अशा गोष्टी त्यांनी आमच्या मध्ये बिंबवल्या आहेत. काय तात्या पोरीचं लगीन ठरलंय, तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचेत. काय रो मामा भाचीला कपाट घ्यायचंय. काय आप्पा पुतणीला फ्रीज घ्यायचाय. अगं बाई ताई बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं आणि आत्याबाईला फुईचीर म्हणून कुकर घ्यायचाय. अरा थांबा, खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज आता सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, घुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आणि NSD मध्ये तुमचा परफॉर्मन्स पण फार उत्कृष्ट होता, कारण की तुम्हाला बेस्ट ऑलराऊंड स्टुडंट म्हणून पण पारितोषिक मिळाले, NSD मध्ये बेस्ट ॲक्ट्रेस म्हणून पण मिळालं आहे पारितोषिक. पण मगाशी तुम्ही बोलताना म्हणाले की तुमची 40 जणांची तेव्हा बॅच होती. त्या बॅचमधले काही लोक आत्ताही रंगभूमीवर चित्रपटात असतीलच. तर त्यावेळी आपल्याबरोबर असे कोण सहकलाकार होते आणि काय असतं की त्यावेळेस काही गमती जमती होतात, तर त्या सहकलाकारांच्या किंवा त्यांच्यासोबतचे
तुमच्या काही गमती ज्या आठवणीत राहिल्या असतील तर त्यात शेअर केलं तर आम्हाला आवडेल नक्की. ॲक्च्युली मी फर्स्ट इयरला जेव्हा गेले तेव्हा थर्ड इयरला सुहास जोशी होती, सेकंड इयरला ज्योती सुभाष, नसीरुद्दीन शाह, ओमपुरी हे सगळे सेकंड इयरला होते आणि मी फर्स्ट इयरला होते. मग मी सेकंड इयरला गेल्यानंतर माझ्या खालची बॅच होती, माझ्या ज्युनियर बॅचमध्ये राज बब्बर, अजित वाच्छानी ही लोक माझ्या नंतरच्या बॅचला होती आणि त्याच्यानंतरच्या बॅचला पंकज कपूर आला होता. अशी आमची एक म्हणजे तिन्ही वर्ष मिळून 40 जण असायचे. आमच्या बॅचला होते ते आम्ही शेवटपर्यंत 8 जण राहिलो. आधी 12 जणांची बॅच होती, 4 जणं गळले आणि आम्ही 8 जणं राहिलो. त्या 8 जणांपैकी 2 डायरेक्टर्स म्हणजे डायरेक्शन स्पेशलायझेशन घेतलेले, 2 ॲक्टर्स, 2 ॲक्ट्रेसेस आणि 2 स्टेज क्राफ्ट अशी अक्षरशः विभागणी झाली होती. आणि त्याच्यामध्ये जयदेवजी डायरेक्शनला होते, सबा जैदी म्हणून एक मुलगी, ती नंतर आता ती ऑस्ट्रेलियाला चांगलं काम करते आहे. नंतर रतन थियाम नाव ऐकलं असेल, तो माझा बॅचमेट, तो ॲक्टर होता, तो नंतर डायरेक्टर झाला. त्यांनी खूप चांगलं काम नंतर केलेलं आहे. राजेश विवेक म्हणजे लगानमध्ये किंवा आपल्या स्वदेशमध्ये जो पोस्टमास्टरचं काम केलेलं, तो माझ्या बॅचचा स्टुडंट. आणि श्रेष्ठा टक्कर म्हणून एक हरियाणवी मुलगी होती. शरद व्यास आता गुजराती थिएटरमध्ये खूप मोठा काम करतो आहे तो, शरद व्यास. आणि कादरी मला वाटतं फ्रान्सला गेला आणि तो तिथलाच झाला आहे आता. त्यामुळे अशी आमची बॅच होती आणि त्यामुळे खूप मजा यायची. आता पहिल्याच वर्षी असं झालं की मला मेन रोल करायला मिळाला एका आमच्या स्कूलच्या प्रोडक्शनमध्ये. आमची वेगवेगळी प्रोडक्शन्स असायची, क्लासरूम प्रोडक्शन्स असायची, स्कूलची असायची, एक्सरसाइजेस प्रोडक्शन असायची, डिप्लोमाची प्रोडक्शन्स असायची. तर स्कूल प्रोडक्शनमध्ये मला काम करायला मिळालं आणि ते अगदी म्हणजे 15 दिवस राहिलेत आणि मला सरांनी सांगितलं, रोहिणी आता तू म्हणजे आम्ही डबल कास्टिंग असायचं तेव्हा. डबल कास्टिंग म्हणजे काय तर एकाने एकदा प्रयोग करायचा, एकाने एकदा प्रयोग करायचा. म्हणजे वेणुरती नावाची माझी भूमिका होती, त्याला सुहास जोशी आणि मी असं आमचं डबल कास्टिंग झालं होतं. तर ओपनिंग कोणी करायचं ते फक्त सर सांगायचे, म्हणजे ओपनिंगचा प्रयोग अमुक ॲक्टर्स करतील असं सर सांगायचे आणि त्याच्यानंतरचे सगळे ऑल्टरनेट मग आम्ही आमचं ठरवायचं की आज मी करणार, उद्या तू करणार, परवा तू करणार, असे 10-12 प्रयोग असायचे आमचे. तर झालं असं 15 दिवस असताना मला सांगितलं आता मी मूव्हमेंट्स विचारायला कोणाकडे जाऊ, कारण रिहर्सलला तर माझी तयारी असली पाहिजे. आणि आमचं असं व्हायचं की रिहर्सल्स अटेंड तर केल्या होत्या पण प्रत्यक्ष जाऊन तिथं करणं ही गोष्ट ती अतिशय वेगळी असते. म्हटलं आता काय करू. बरं सुहासला विचारलं तर सुहास तिच्या बॅचमध्ये एकटी ॲक्टिंगवाली, त्यामुळे तिच्याकडे वेळ नाही. म्हणजे ती का बाबा क्लास बंक करून मला सांगेल किंवा तसं होईना, त्यामुळे तिला वेळ नव्हता. आणि माझं होतं ओमपुरी बरोबर. मग मी ओमला विचारलं, तो माझा 1 वर्ष सीनियर. म्हटलं ओम मुझे थोड़ा सा वो ब्लॉकिंग के लिए मूवमेंट्स बता दो ना. अच्छा ऐसे करना लड़की, तू 6:30 बजे सुबह में ओपन एयर थिएटर आ जा. म्हटलं 6:30 बजे. हा माणूस दररोज तिथं जाऊन व्हॉइसचा प्रॅक्टिस करायचा, कमावलेला आवाज, व्हॉइससाठी कमावलेला आवाज. म्हटलं 6:30 वाजता. बरं दिल्लीची थंडी म्हणजे वेड्यासारखी असायची, तेव्हा थंडीमध्ये उठायचं, तयार व्हायचं, कारण रिहर्सलहून आल्यानंतर लगेचच 9 वाजता आमचे क्लासेस चालू व्हायचे.
तर म्हटलं येते. मग मी गेले तिथे ओपन एअर थिएटरमध्ये. मग त्यांनी पहिल्यांदी ऐसे करना हम अपने लाईन्स वो कर लेते, पहिल्यांदी लाईन्स करायला लावल्या. मूवमेंट्सचा तर प्रश्नच नव्हता, पहिल्यांदी लाईन्स करायला लावल्या. मग म्हणजे रिहर्सल करताना लाईन्स आणखीन स्पष्टता येण्यासाठी तुमचा आवाज दूरपर्यंत, कारण आम्ही माईक्स वापरायचो नाहीत. म्हणजे समजा मी आत्ता माईक बंद केला तर माझा आवाज शेवटच्या लाईनपर्यंत गेलाच पाहिजे असं होतं. अरे बापरे. त्यामुळे तो कमावलेला आवाज असला पाहिजे. त्यासाठी काही एक्सरसाइज करायचो आम्ही. तर ते म्हणजे असेच, मी इकडं उभं राहायचं, त्यांनी तिथं उभं राहायचं आणि आपापल्या लाईन्स बोलायच्या. मी मध्ये उभं राहायचं, त्यांनी तिथं उभं राहायचं. मला ऐकू येत नाही आहे, जरा जोरांनी बोल, पण ओरडल्यासारखं नाही वाटलं पाहिजे, अशा रिहर्सल्स करायच्या. एकमेकांच्याकडे पाठ करून आपले डायलॉग्स बोलायचे. कारण मग ते स्पष्टच यायला पाहिजेत. कारण आपण अर्ध ऐकतो ते लिप मुवमेंटनी ऐकतो. म्हणजे एखादा माझा शब्द असा वाऱ्यात मिसळला किंवा वाऱ्यावर सुटला तर आपल्याला तसं इतका फरक पडत नाही. पण रेडिओवर तुम्ही बोलत असताना एक एक शब्द तुम्हाला बोलायला लागतो. तसं तुमचं ते स्पष्ट उच्चार असले पाहिजेत, ते नीट ऐकू आलं पाहिजे. ह्याच्यासाठी पहिल्यांदा हेच एक्सरसाइज माझे 2-3 दिवस घेतले त्यांनी. आणि मग त्यांनी मला मूव्हमेंट सांगितल्या. त्यामुळे त्याच्यासारखा को ॲक्टर मिळणं, मला वाटतं त्याच्यानंतरसुद्धा मी त्याच्याबरोबर एक फिल्म केली आणि इट वॉज अ ट्रीट. मजा यायची त्याच्याबरोबर काम करताना. इवन नसीरबरोबर काम करताना सुद्धा, कारण नसीरनी याकूतचा रोल केला होता मी जेव्हा सुलतान रझिया केलं होतं तेव्हा. तर ह्या अशा हे हॉस्टेलमध्ये आम्ही सगळेजण एकत्र असायचो. आमचं एक छोटंसं 3 फ्लॅट्स म्हणा असं एक हॉस्टेल होतं. एक फ्लॅटची बाजू मुलींची, बाकी 2 फ्लॅट्सची मुलांची, त्याच्यामध्ये मेस. त्यामुळे आम्ही आपापल्या रूममध्ये तर झोपायला जायचो, पण असायचो एकत्रच. आमचं लॉन एकत्र होतं, आम्ही गप्पा मारायचो तिथे. शेकोटीच फक्त पेटायची नाही, तर मग गोल करून मग तू हे गाणं म्हण, तू हे गाणं म्हण, असं चाललेलं असायचं. डिस्कशन्स व्हायची आणि त्यामुळे खूप मजा यायची. आणि 24 तास 24/7 आम्ही एकत्र असल्यामुळे एकमेकांचे स्वभाव माहिती झाले होते. एकमेकांचे मग उणीधुणीसुद्धा निघायची त्याच्यामध्ये, पण तरीसुद्धा ती एक वेगळीच लर्निंग प्रोसेस होती. अच्छा, संख्या मर्यादित असल्यामुळं हे सगळं शक्य होतं. म्हणजे हो, अगदी. रोहिणी त्यांचं नाव घेतलं आणि गांधी चित्रपटाचा उल्लेख झाला रे असं होऊच शकत नाही. त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये गांधी हा माइलस्टोन सिनेमा आहे. त्या गांधी चित्रपटात आपली निवड, आपण त्या भूमिकेसाठी केलेली तयारी याविषयी आम्हाला ऐकायचं आहे थोडंसं. आणि एक ब्रिटिश दिग्दर्शक रिचर्ड ॲटनबरो आणि भारतीय दिग्दर्शक यांच्या कार्यशैलीमध्ये नेमका काय फरक तुम्हाला जाणवला ते ऐकायची उत्सुकता आहे. गांधीविषयी बोलायला लागले तर मला वाटतं आपला सेशन कमी पडेल. त्यामुळे मी खूप कमी करून सांगणार आहे. मी मुंबईमध्येच काम चालू होतं, माझं थिएटरचंच काम चालू होतं. रथचक्र नावाचं नाटक माझं आलं होतं, ज्याच्यामध्ये मी 2 भूमिका करत होते. एक थोरलीची आणि एक कृष्णाबाईची. अशा 2 वेगवेगळ्या भूमिका करत होते. त्याचा आमचा प्रयोग होता, मला वाटतं दौरा होता. आणि दौऱ्यावरून मी परत आले, साधारणपणे दुपारीच पोचले असेल. तर घरी जयदेव काही नव्हते. चिठ्ठी होती त्यांची की रोहिणी, संध्याकाळी काही काम नसेल तर काही घेऊ नकोस, आपल्याला संध्याकाळी सर रिचर्ड अटेनबरोंना भेटायला जायचं आहे. मला कळलं नाही सर रिचर्ड अटेनबर म्हणजे कोण, वाचन कमी त्यामुळे. एनिवे पण जयदेवजी घरी आल्यानंतर मग त्यांनी सांगितलं, म्हटलं सर रिचर्ड अटेनबर, मला काहीतरी नाव ऐकल्यासारखं वाटतंय पण कोण ते कळत नाही आहे. नाही म्हणाले, अगं तू ग्रेट एस्केप पाहिला आहेस ना, मग त्याच्यामध्ये तो ऑफिसरना सगळं प्लॅनिंग करतो. हां, तर तो मग मला आठवलं. आणि ते गांधींवर फिल्म करतायत,
कारण त्यांना नाना जोगळेकरांनी जयदेवजींना काहीतरी त्यांचं बोलणं झालेलं असताना जयदेवजींना माहीत होतं. हे माझ्यापर्यंत आलंच नव्हतं काही. पण ते काम ते फिल्म करतायत आणि त्याच्यासाठी डॉली ठाकूरनी सेंटर हॉटेलमध्ये बोलावलं आहे भेटायला. मग आम्ही संध्याकाळी गेलो. कॉटनची साडी नेसून ये वगैरे असा एक फतवा डॉलीनी काढला होता. म्हणून जयदेवजी आणि मी आम्ही दोघंजणही गेलो होतो तिथे. आणखीन दोघंजणं आमच्याच स्कूलचेच म्हणजे NSDचेच दोघंजणं होती. आम्ही चौघंजणं भेटायलाच तिथे बोलायलेलं होतं एकत्र. आणि सर रिचर्ड दिल्लीहून मुंबईला आले होते आणि मुंबईहून लंडनची फ्लाईट कॅच करणार होते. त्या मधल्या 4 तासामध्ये त्यांनी ती मीटिंग अरेंज केली होती. आणि त्यांना भेटलो, गप्पा झाल्या. सर रिचर्ड मुळात थिएटरचेच, कारण तुम्ही माऊस ट्रॅप नावाचं नाटक तुम्हाला माहीत असेल, आजपर्यंत चालू आहे ते 35 काय आता जास्तच झाली. पण त्याच्यात ओरिजिनल भूमिका करणारे सर रिचर्ड अटेंबर आणि त्यांची पत्नी शीला अटेंबरा तर त्या होत्या. तर त्यामुळे ते स्वतः थिएटरचे आणि आम्ही चौघंजणी नॅशनल्स क्लब ड्रामाचे. त्यामुळे जास्त थिएटरच्याच गप्पा झाल्या. जवळजवळ तासभर आम्ही चहा पीत गप्पा मारत हे करत होतो. आणि मग आम्ही घरी निघून आलो. म्हटलं ठीक आहे, एका चांगल्या माणसाला भेटलो आपण वगैरे. तर घरी आल्या आल्या दुसऱ्या दिवशी सकाळी तार मिळाली. माझ्याकडे फोन नव्हता त्यावेळेस. म्हणजे नशिबात असेल तर कुठूनही काही होऊ शकतं. तर तिने तार पाठवली होती की रिंग मी अप अर्जंटली परत. दुसऱ्या दिवशी तिला आमच्या वाण्याकडे जाऊन फोन केला. म्हटलं बाई गं काय झालं? ती म्हणाली कॉंग्रॅच्युलेशन्स रोहिणी, तुला स्क्रीन टेस्टसाठी जायला लागणार आहे. म्हटलं कुठे? इंग्लंडला. आणि माझी बोलती इंग्लंडला? म्हटलं डॉली माझा पासपोर्ट नाही आहे, मी कशी जाऊ इंग्लंडला? आणि म्हणे पासपोर्ट नाही आहे. म्हटलं नाही, असं काही कधी असं वाटलं नाही. आणखीन बाबा पासपोर्ट करून ठेवावा वगैरे असं सुद्धा कधी वाटलं नाही. आत्ता करिअर चालू झालेली आहे. तर म्हणे हां ठीक आहे असं करूयात आपण, तू उद्या माझ्याकडे ये, आपण काहीतरी करूयात. म्हटलं काहीतरी एवढ्या लवकर काय मिळणार आहे? कारण ही 14 तारीख होती आणि तिला 20 तारखेला मी इंग्लंडला पाहिजे होते. 6 दिवस. म्हटलं 6 दिवसामध्ये कसा मिळणार आहे? तू ये ना उद्या. म्हणून मी गेले तिच्याकडे दुसऱ्या दिवशी. ती घेऊन मला पासपोर्ट ऑफिसमध्ये डायरेक्टली डायरेक्टरकडे. आणि ही रोहिणी अटांगडी, हिला इंग्लंडला जायचं आहे 20 तारखेला, हिला पासपोर्ट द्या. तर द्या म्हणजे अर्थात तीसुद्धा तितक्याच अथॉरिटीने बोलत होती, कारण सरकारचंच काम होतं ते. फिल्म फायनान्स कॉर्पोरेशन हे फायनान्स करणार होती. आणि म्हणजे ते त्या सरकारी लेवलचं होतं. आणि तिला जायचं आहे आणि तुम्ही द्या. मग ते म्हणाले ओके वगैरे झालं. आणि माझ्या हातात शनिवारी संध्याकाळी पासपोर्ट मिळाला. तो सुद्धा 6 महिन्याचा टेम्पररी पासपोर्ट मिळाला होता मला. आणि त्याच्यानंतर रविवारी रात्री म्हणजे सोमवारी अर्ली मॉर्निंग 1:30ची फ्लाईट होती. त्यामुळे मला त्या 6 दिवसामध्ये कोणाला सांगता पण येईना की मी जाणार आहे म्हणून इंग्लंडला, कारण माझी पहिलीच सफर होती एवढी मोठी. पहिल्या वारीचं कौतुक असतंच तसं. काही नव्हतं तेव्हा. आणि त्या मधल्या काळामध्ये मग आम्हाला स्क्रीन टेस्टसाठी जायचं होतं. त्यामुळे आम्हाला एक सीन दिला गेला, तो सुद्धा म्हणजे स्क्रिप्टमधलाच, क्लिनिंग द लॅट्रिन, संडास साफ करायला नाही म्हणून म्हणतात कस्तुरबा, तो सीन दिला होता आणि त्याची तयारी करायला सांगितली होती. मग त्याच्यामध्ये आणखीन मला बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या, कारण आमचं रथचक्र चालू होतं. रथचक्र चालू असताना त्याचे प्रयोग असणार होते आणि ते सुद्धा सोल्ड आउट शोज असणार होते. त्याचं काय करायचं म्हणून मी गेले सारंगांच्याकडे. सारंगांना सांगितलं, म्हटलं असं असं मला आलेलं आहे, तर मी काय करू?
ते म्हणाले, रोहिणी आय थिंक तू जाऊ शकतेस. म्हटलं कसं, आपला प्रयोग आहे ना. ते म्हणे आजच त्यांचा प्रयोग आला, आपला ज्यांचा सोल्ड आउट शो आहे त्यांचा फोन आला होता की आम्हाला दुसरी तारीख द्या, आणि दुसरा प्रयोग मीच लावणार होतो आणि अजून ॲड गेलेली नाही आहे, त्यामुळे मी ती तारीख बदलू शकतो, पण तू 26 तारखेच्या प्रयोगाला मला पाहिजेस इथे. म्हटलं मी काय फिरायला जाणार नाही आहे तिकडे, पुन्हा एकदा 6 दिवस. त्यामुळे ठीक आहे, मी गेले तिथे. मग बरोबर साडी, ब्लाऊज, मंगळसूत्र, बांगड्या, अगदी पिंजर वगैरे सुद्धा घेऊन गेले होते की ऐन वेळेला तिथे इंग्लंडमध्ये कोणाकडे विचारू. आणि सगळी तयारी करून तिथं पोचले. दुसऱ्या दिवशी शेपर्टन स्टुडिओमध्ये स्क्रीन टेस्ट होती. स्क्रीन टेस्ट म्हणजे अक्षरशः त्यांनी जसा फिल्ममध्ये शूट करू तसा शूट केलेला असेल. फक्त सेट म्हणजे नॉमिनल सेट होता. एक बेंच होता, एक लोड होता, खाली बैठक होती, असा काहीतरी, पण विथ क्लोजअप्स आणि सगळं असं त्यांनी तो केलेला. तिथं 3 कस्तुरबा आणि 3 गांधी. अरे बापरे. 3 कस्तुरबा, मी, भक्ती बर्वे आणि स्मिता पाटील अशी 3 जणं होतो. आणि बेन किंग्सले, नसीर आणि जॉन हर्ट. तर त्यामुळे नसीर आणि स्मितानी बरोबर केलं, मी आणि बेन किंग्सले आणि भक्ती आणि जॉन हर्ट असे 3 होते. तिथं माझं झाल्यानंतर मग मी पाहिली, अर्थात किती 2-3 मिनटाचा तो सीन आहे, जास्त नाही आहे, पण ते पाहिलं तेव्हा मला सर रिचर्ड म्हणाले की हाऊ डू यू लाईक इट. मी काहीतरी असं आटपटं उत्तर दिलं होतं, मला आठवत पण नाही आहे नीट काय बोलले मी ते, पण म्हटलं आय थिंक आय डिड अ बिट टू मच वगैरे असं काहीतरी. की मग तेव्हा मला जयदेवजींनी पडवून म्हणजे काय सारखं बिंबवून पाठवलं होतं, रोहिणी तू मराठी आहेस, रोहिणी तू थिएटरची आहेस, तिथं तू फिल्मसाठी जाती आहेस, तू एवढंसं तोंड उघडलंस तरी ते आव असेल त्याचा, ते कॅमेरा अगदी जवळ असतो त्याचा विचार कर, ते लक्षात ठेव वगैरे 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 वगैरे. आणि नेमकं तेच सर रिचर्डनी मला नंतर थोडंसं म्हणजे बोलताना हाऊ डिड यू लाईक इट हसून वगैरे मग ते म्हणाले की नाही रोहिणी असं असं असतं, सो बी जस्ट वर्क ऑन इट, एवढंच म्हणाले ते. आणि मी आले परत आले आणि जवळजवळ महिन्याभराने त्याच्यानंतर मला सांगितलं त्यांनी की यू आर ऑन, सिलेक्शन झालं असतं. काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय, तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचेत. काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय. काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय. अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं आणि आत्याबाईला फुईचीर म्हणून कुकर घ्यायचाय. अरा थांबा, खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज, आता सर्व एकाच छताखाली, अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, घुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. जेव्हा तुमची गांधी चित्रपटासाठी निवड झाली ना, तेव्हा तुमचं वय बहुतेक आपल्या बोलण्यात आलं मागाशी 27 वर्ष होतं. आणि कस्तुरबाचा जे शेवटचा शॉट आहे त्या सिनेमात, त्यावेळी त्या 74 वर्षाचा होता. तर हा जो काळाचा जो इतका मोठा कॅनव्हास आहे ना, तर वयाचे वेगवेगळे टप्पे दाखवणे, 27 वर्षाचं तरुणीनं 74 वर्षापर्यंत वेगवेगळे टप्पे दाखवणे खूप कठीण काम आहे. ते आपण कसं साध्य केलं? पहिलं म्हणजे थोडंसं स्क्रिप्टवर काम करायला लागलं, कारण स्क्रिप्ट तुम्ही पाहिलं तर बऱ्याच वेळेला 10 वर्ष अशी क्लब केल्यासारखी वाटतात एका
सीनमध्ये. त्यामुळे कुठल्या सीनला माझं काय वय असेल हे मला आधी उलटं जाऊन वर्कआउट करायला लागलं होतं. अच्छा. आणि त्याप्रमाणे मग आमच्या मेकअपमनशी आणखीन हेअर ड्रेसरशी, आणि तिथं हेअर डिपार्टमेंट वेगळं, मेकअप डिपार्टमेंट वेगळं, त्यांच्याशी मग ते शेअर करायला लागलं होतं की बाई मी असं 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 वर्कआउट केलेलं आहे, या सीनला मी इतक्या वर्षाची आहे, हे सण आहे, आणि त्या सणावरून मी माझं वय डिसाईड केलेलं होतं. त्यामुळे त्या स्क्रिप्टमध्ये माझे संबंध ते लिहिलेलं होतं की अमुक सीनमध्ये माझं वय एवढं असणार आहे, अमुक सीनमध्ये एवढं असणार आहे. आणि मग ते वर्कआउट झाल्यानंतर अर्थात मेकअपमन ते त्यांचंच काम करणार होते, पण हेअर डिपार्टमेंटबरोबर मग आम्ही सुरुवातीला माझेच केस अगदी पहिले काही साऊथ आफ्रिकेचे जे सीन्स होते ते माझेच होते. नंतर त्यांनी असे छोटे छोटे पॅचेस बनवले होते पांढऱ्या केसांचे, ते मधून आम्ही केसांच्या लावायचो आणि ते स्प्रेड करायचो. म्हणजे हळूहळू जे ग्रे होणं असतं वाढतं वय दाखवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग मला वाटतं एक मेजर उडी होती ती इंटरवल नंतर होती मला वाटतं, बर्निंग इंग्लिश क्लॉथ, म्हणजे विदेशी कापडांची होळी, त्याचा एक सीन होता. तिथे मी भाषण देते आहे, आणखीन उठते आहे, आणि तिथं येऊन गांधीजी येतात आणि तिथं भाषण देतात. तर त्यावेळेस तो मेजर माझा हात दिसत होता. तर त्यावेळेस त्यांनी वेगळा विक करून घेतला होता. आणि अगदी शेवटी म्हणजे मार्गरेट बर्क व्हाईट आणि मीराबेन यांच्याबरोबर त्या तिघींचा सीन आहे एक, तर त्या सीनला आणखीन वेगळा हे होता. मग अकॉर्डिंगली मला थोडंसं माझ्या बोलण्यामध्ये बदल, माझ्या आवाजामध्ये बदल असा करायला लागला होता. असं करून ते मेकअपने तुम्ही त्या वयाचे दिसाल, पण तो अभिनय करणं, ती भूमिका जगणं, हे ते वयाची भूमिका जगणं हे अवघड आहे, आणि ते तुम्ही पेललं, आणि त्यामुळेच तुम्हाला जागतिक पातळीवरचा पुरस्कार मिळालेला त्या भूमिकेसाठी. आपल्याला असा अनुभव येतो की आपल्या घरचाच निर्माता किंवा घरचाच दिग्दर्शक असेल तर माणसाच्या दोन प्रकारच्या प्रतिक्रिया किंवा वर्तणूक असते. घरचा दिग्दर्शक म्हटलं की ठीक आहे, आपल्या मनाप्रमाणे पाहिजे तसं आपण स्वातंत्र्य घेतो आणि काम करतो. आणि कधीकधी घरचा दिग्दर्शक असलं की आपण प्रचंड तणावात पण असतो. तुम्ही अनेक दिग्दर्शकांबरोबर, जयदेवजी हट्टंगडी यांच्याबरोबर यांच्या दिग्दर्शनाखाली पण काम केलं, तर तुमचा काय अनुभव आहे आणि तुम्ही कशा रिॲक्ट झाले, कसा अनुभव आहे तुमचा त्यांच्याबरोबर काम करणं? ॲक्च्युली जयदेवजी आणि मी एकाच क्लासमध्ये होतो नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये, त्यामुळे एकमेकांची आम्हाला कुवत माहीत होती. पण आम्ही घरी, म्हणजे नवरा बायको झाल्यानंतरसुद्धा घरी आम्ही कधीही रिहर्सल्स केल्या नाहीत. आम्ही नेहमी रिहर्सलच्या जागेवर जाऊनच रिहर्सल्स करायचो. रिहर्सलच्या जागेवर जाऊन मी त्यांना सर म्हणायची की जयदेव असं नाही सर, असंच यायचं, किंवा अरे सरांना बोलव रे असं यायचं. त्यामुळे एक तो दिग्दर्शक आणि मी ॲक्ट्रेस ही भूमिका आम्ही रिहर्सलच्या जागी आमची असायची. त्याच्यामध्ये कधी बाबा घरचं काही आलं आहे म्हणजे सरमिसळ नाही, भूमिका सरमिसळ नाही, अगदी. आणि ते मला वाटतं NSD पासूनच आम्ही सरांना पण पाहिलं होतं, कारण सर आणि रोशन अलकाझी त्यांच्या मिसेस त्या आमच्या कॉस्ट्युम्स करायच्या. अतिशय चांगल्या कॉस्ट्युम डिझायनर होत्या त्या. त्यांचं एक मोठं पुस्तक पण आहे चांगलं. तर ते दोघंजणं ज्या रिलेशनमध्ये हे करायचे ना, रिहर्सल्सच्या जागी किंवा एकमेकांना स्पेस देणं म्हणायचे की हां त्यांच्याकडे जाऊन कॉस्ट्यूम करा, तुमचं कॉस्ट्यूम चालू देत, मी इकडं रिहर्सल करतो. इतकं प्रोफेशनली ते दोघंजण वागायचे. मला वाटतं ते कुठेतरी आम्ही पाहिलेलं होतं. जे म्हटलं ना आपण, इम्प्रेशन्स असतात गुरूंची आपल्यावर,
तसं ते पण आम्ही पाहिलेलं होतं. त्यामुळे ते कुठेतरी एक अलिखित नियमसा झाला होता की घरात डिस्कशन व्हायचं, म्हणजे थिएटरचं डिस्कशन व्हायचं, फिल्म्सचं व्हायचं, हे व्हायचं, पण कधीही रिहर्सल घरात केली नाही आम्ही, असं झालेलं आहे. त्यामुळे मला वाटतं ते एक प्रोफेशनल रिलेशन वेगळं, आणखीन इकडं नवरा बायकोचं वेगळं, हे कुठेतरी बायफर्केट झालेलं होतं आमचं. फारच छान. आम्हाला आवडेल की अमिताभजी बरोबर तुम्ही अग्निपथ केलेलं आहे. अमिताभजी बरोबर काम करण्याचा अनुभव कसा? अमितजींच्या बरोबर अतिशय म्हणजे काय म्हणतो आपण, खूप विचार करून काम करणारा माणूस. आपल्याला त्यांच्या फक्त काहीच भूमिका माहीत आहेत, पण मी त्यांच्याबरोबर 2 चित्रपट केले. एक शहनशाह, रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहनशाह, आणि त्याच्यामध्ये त्यांच्या आईचा रोल केला होता, ज्याच्यामध्ये त्यांना खूप पिटाई वगैरे केलेली होती त्यांच्या काठीनी. आणि नंतर अग्निपथ केला. मी जेव्हा त्यांना विचारलं होतं, म्हणजे अग्निपथ चालू असताना मला तो एक डिफरन्स जाणवला होता सेटवर, की ती फिल्म आणि ही फिल्म, मी त्यांना शेवटी विचारलंच, म्हटलं एक शहनशाह आणि एक ही फिल्म, मला इथं तुमचं काहीतरी, कारण त्यांनी खूप वेगळा अप्रोच घेतला होता त्याच्याबद्दल. त्यांनी आपला आवाज जो अक्षरशः म्हणजे विजय दीनानाथ चौहानला साजेसा असा रंदा मारल्यासारखा आवाज त्यांनी काढला होता सुरुवातीला, जो लोकांना आवडला नाही आणि जो मला प्रचंड आवडला होता. म्हटलं किती कॅरेक्टरला धरून त्यांनी आवाज लावलेला आहे. आणि तो अमितजींचा आवाज वाटत नाही म्हणून त्यांना परत ते डबिंग करायला लागलं होतं. अच्छा, त्यांनी चेंज केला होता आणि स्वतःच्या आवाजामध्ये त्यांनी हे केलं होतं. पण इतका समंजसपणे आणि इतका छान वर्कआउट करणारा हा माणूस. तेव्हा मी त्यांना विचारलं होतं दोन्ही ह्याच्यामध्ये अप्रोच. ते म्हणाले होते, रणीजी क्या है ना, वो शहनशाह तो फन फिल्म थी, अब ये मुझे ऐसे ये फिल्म देख के लोग ऐसे ना देख के ये फिल्म ऐसे देखेंगे तो मुझे ज़्यादा अच्छा लगेगा, थोडासा अलर्टनेस पाहिजे. आणि असा विचार करणारा. मग त्याच्यानंतर आपण त्यांचे खूप पिक्चर्स पाहिले, अगदी ब्लॅक, आणखीन चिनी काम, आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स त्यांनी केलेले आहेत. म्हणजे एक को ॲक्टर म्हणून अतिशय मजा येते त्यांच्याबरोबर काम करायला, को ॲक्टर म्हणून. आणखीन कारण मला आठवते ह्याचा शेवटचा सीन होता आमच्या अग्निपथमधला, जो मला घेऊन ते घरापर्यंत जातात आणि मांडीवर डोकं ठेवून मरतात वगैरे असं ते. तर तो सीन जेव्हा लिहून आला होता तेव्हा त्यांनी सांगितलं, मग मरनेवाला आदमी इतना म्हणजे इतकं सुसंबद्ध कसा बोलेल, कारण 4 गोळ्या लागलेल्या आहेत, मी मरायला टेकलेलो आहे आणि एवढं सुसंबद्ध नाही बोलणार, मी हे असं 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 बोलणार आहे. म्हणून त्यांनी तो संबंध काय तोडमोड करून, तोच सीन तोडमोड करून पण इतका सुंदर केला होता त्यांनी. प्रचंड ताकदीचाच नट आहेत ते. मला असं म्हणायचं की आपली प्रत्येक भूमिका वेगळी आहे, नाविन्यपूर्ण आहे. तुम्ही कितीही वेळ चित्रपटात, नाटकात आईची भूमिका केली असेल तरी आई ही आई असते हे आपण म्हणतो, हे ठीक आहे, पण आपली प्रत्येक आई ही दुसऱ्या आईपेक्षा वेगळी दिसते, वेगळी जाणवते. कारण तुमच्या भूमिकेला वेगवेगळ्या शेड्स आहेत. आणि ह्या सगळ्या भूमिका जेव्हा तुम्ही करता तर तुमचं खूप खूप कौतुक झालं अनेक भूमिकांविषयी. पण असं कधी झालं आहे का की तुम्ही एखादी भूमिका केली आणि त्याच्यावर खूप टीका झाली आहे? सगळं मॅक्झिमम कौतुकच झालं आहे, पण टीका असं नाही, पण मला स्वतःला थोडीशी ती खूप समहाव कमी, आणखीन मला करण्याजोगं त्याच्यामध्ये फार काही नव्हतं असं वाटलं. ती ॲक्च्युली नाटकामधली भूमिका होती, आई तुला कुठे ठेवू. आणि
त्याच्यामध्ये पाटोळ्यांनी लिहिली होती ती नाटक ते पाटोळ्यांनी लिहिलं होतं, पण ते संबंध ट्रीटमेंटच थोडीशी मला नाही पटली होती ना, आवडलीच नव्हती ती. पण मी शब्द दिला होता पुरू बेर्डेला आणखीन दिलीप जाधवांना की मी करीन म्हणून, तर ते मी नाटक केलं. तर इतरांनी शिव्या घालण्याच्या आधीच मी मला शिव्या घातल्या होत्या. मग मला पुढचा प्रश्न विचारायचाच होता की असं कधी वाटलं का की उगीच आपण ही भूमिका निवडली? जर त्याचं उत्तर आहे उगीच नाही. मी ॲक्च्युली मला ती भूमिका जेव्हा पुरू बेर्डेंनी विचारली होती, मला ती आवडली होती. कारण त्याच्यामध्ये एक ब्लॅक ह्युमर म्हणतो ना, तसा आणायचा प्रयत्न केला होता, जो वर्कआउट नाही झाला नंतर. तर त्यामुळे ते वर्किंगमध्ये काहीतरी एक कमी राहिल्यासारखं असं मला सारखं वाटायचं. म्हणजे हा थोडा दिग्दर्शकाचा कुठे कमी ते सुद्धा असेल, लेखक दिग्दर्शक कुठेतरी आपण म्हणतो ना, खूप मेहनत करून सुद्धा नंतर कुठेतरी काहीतरी फसतं, तसं ते नाटक फसलेलं वाटलं मला. अच्छा. रोहिणीताई, आपण मराठी हिंदी चित्रपट नाटक तर केलेलेच आहेत, पण मराठी हिंदीबरोबरच आपण कन्नड, तामिळ, गुजराती, इंग्रजी आणि इतर अनेक भाषात कलाकृती केलेल्या आहेत. प्रत्येक भाषेचा डौल, प्रत्येक भाषेचा लहेजा अलग असतो. म्हणजे सगळ्या भाषांचा लहेजा सांभाळणं आणि ते ओरिजिनल त्याच भाषेतला आपला अभिनय सादर करणं, त्या भाषेशी समरस होणं, रोलशी, हे कसं साध्य झालं? ॲक्च्युली मला बोलता येते हिंदी, मराठी, इंग्लिश, गुजराती थोडी बोलता येते मला. म्हणजे थोडेसे जरा जाडे वर्ड्स आले की मग मी जरा अडते. मला कोणी असं भाषण दे म्हटल्यानंतर मला भाषण नाही देता येत, पण मी कॉन्व्हर्स करते जराशी. या बाकीच्या ज्या भाषेत मी काम केलेलं आहे, मल्याळम म्हणजे सगळ्या साऊथ इंडियन लँग्वेजेसमध्ये, त्या फिल्म्समध्ये काम केलेलं आहे मी. त्यामुळे ती भाषा येते असं नाही मी म्हणणार. मी ती पाठ करून म्हणायची. आणि पाठ करून सुद्धा मला, कारण मल्याळममध्ये मी काम करत असताना सुरुवातीला सांगितलं होतं त्यांनी, नाही मॅडम, यू जस्ट से 1 2 3 4 अँड विल डब इट. म्हटलं 1 2 3 4 मधून मी काय कम्युनिकेट करणार आहे? म्हणजे मी कसं करायचं? मला रागवायचं असेल तर 1 2 3 4 असं म्हणून म्हटलं कसं? म्हणजे मला काही कळेच ना. म्हटलं नाही, मला तुम्ही सांगा, मी पाठ करीन. आणि फिल्म आहे त्यामुळे एक वाक्य जरी घेतलं तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नसतो. 2 वाक्य मी पाठ करीन, आणखीन मी करीन. आणि आता गंमत अशी होते, आपल्या सगळ्या भाषा संस्कृत बेस्ड आहेत. आणि संस्कृत बेस्ड असल्यामुळे कर्ता कर्म क्रियापद हे तर नक्की आहे आपलं. इंग्लिशसारखं नाही, आधी क्रियापद म्हणजे कर्ता क्रियापद कर्म किंवा कर्म असं नाही आहे आपलं. कर्ता कर्म क्रियापद असंच आहे सगळीकडे. त्यामुळे त्यांनी जे बोललेलं आहे ते मी देवनागरीमध्ये लिहून घेते, मग ते एक शब्दाचा अर्थ विचारते, मग तो अर्थ मराठीमध्ये मी कसा बोलीन ते माझं मराठी सेंटेन्स कुठेतरी डोक्यात येतं, आपोआप तयार होतं. आणि मग मला कळतं की मी कुठल्या शब्दावर स्ट्रेस द्यायला पाहिजे. आणि मग ते कुठेतरी मराठीमध्ये समजा मला ते समजलेलं असेल वाक्य, तर मग हां, हे असं बोलायला पाहिजे. आणि मग मी तसं बोलते. कारण क्लोजअप्समध्ये तुम्हाला लिप मुवमेंट्स ह्या जास्त जरुरी असतात. तुम्हाला लिपसिंक करावं लागतं क्लोजेसमध्ये. लाँग शॉटमध्ये तुमचे ओठ वगैरे दिसत नाहीत. तर त्यावेळेस मग फार ते महत्त्वाचं होतं की तुम्हीच बोलताय ना, असं होतं ते. त्यामुळे असे बरे म्हणजे मला 2 सेंटेन्सेस, एक सेंटेन्स तेलुगूचं मला आठवतं आहे, भूमी ఈ గుండ్రంగా ఉంటుందట, అమెరికా సరిగ్గా అవతల వైపు ఉందంట, ఇప్పుడు మన నెత్తి మీద వాడి నెత్తి మీద మనము నవ్వించేస్తాము. हे म्हणजे
भूमी, आता साधी गोष्ट आहे, मी लक्षात कशी ठेवते. भूमी कुंड्रंगा उंटुंदटा. भूमी आपल्याला माहीत आहे, भूमी. गुंड्रंगा, गुंड्रंगा गोल है. उंटुंदटा म्हणजे एक क्रियापद आहे, म्हणजे आहे, असतं. दुनिया गोल असते, दुनिया गोल आहे. आहे असतेला माझा काही हे नाही आहे, पण भूमी गुंड्रंगा एवढं मला कळलं. अमेरिका आपल्याला माहीत आहे, सरिग्ग बरोबर. अवतल आपल्याला माहीत आहे, संस्कृत वर्ड आहे. अवतल वायपुंदंटा. अमेरिका आपल्या खाली आहे. इसीलिए ఇప్పుడు మన నిత్తి మీద వాడి నిత్తి మీద మనం ఉన్నాం. आपण त्यांच्या डोक्यावर आणि ते आपल्या डोक्यावर. काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचेत? काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं आणि आत्याबाईला फुईचीर म्हणून कुकर घ्यायचाय? अरा थांबा, खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका. चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो, आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज आता सर्व एकाच छताखाली, अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, घुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. असं थोडंसं करून घेतलं की आपल्यालाच मजा येते करायला आणि लोकांनाही समजतं. जमतंय की तुम्हाला ती पण भाषा बोलण्यात? नाही, फक्त असं होतं आपल्याला तो लहजा माहीत नसतो. मी मराठीच्या यांनी बोलते. आपण म्हणजे नुसतं पाठांतर करून नाही होत, तर जे व्यक्त करायचे ती भावना समजून घेतलं, त्यामुळं ते सगळं शक्य झालं. एक अत्यंत व्यस्त आणि एक अत्यंत यशस्वी कलाकार म्हणून रोहिणी हट्टंगडी, आणि दुसरी भूमिका अत्यंत यशस्वी गृहिणी म्हणून रोहिणी हट्टंगडी. हे दोन वेगळ्या भूमिका आपल्याला करायला लागतात. ते ह्या करताना आपल्याला घरात बाहेर काय तडजोडी कराव्या लागतात, आणि असं ह्या भूमिका करताना कधीतरी तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर ते आपण कसं हाताळतो? ॲक्च्युली मी तसं पाहायला गेलं तर फार भाग्यवान आहे त्या बाबतीमध्ये. कारण घरूनसुद्धा माझ्या आईवडिलांनीसुद्धा तितकाच मला सपोर्ट केला. म्हणजे ग्रॅज्युएशनच्या नंतर वडिलांनी थोडंसं सुरू केलं होतं, पण मी आल्यानंतर आणखीन मी NSDला जातानासुद्धा मग ही वॉज ओके. पण ॲक्च्युली बापाचं हृदय म्हटल्यानंतर तुम्हाला काहीच बोलता येत नाही. पण तिथून खूप सपोर्ट दिला मला. इवन माझ्या सासू सासऱ्यांनीसुद्धा, जयदेव सर्वात मोठे, तरीसुद्धा बाबा हे आता बघा तुम्ही वगैरे असं न करता, मी अगदी गांधीच्या आधीही मी उशिरा घरी आले, कारण तेव्हा प्रयोग आमचे 8:30-9चे असायचे. तर घरी यायला मला 12:30-1 वगैरे व्हायचा. आणि सकाळी लवकर उठले नाही तर जयदेव मला उठवायला जायचे, तिला झोपू देत तिला, रात्री उशिरा आली आहे ती. असं करून म्हणजे त्या गेल्या, माझा मुलगा 6 वर्षाचा असताना त्या गेल्या. आणि मला त्या दिवशी रिअलाईज झालं की मी किती त्यांच्यावर रिलाय होते. कारण म्हणजे त्या गेल्या आणि म्हटलं अरेच्छा, आता मला मुलाला पण पाहायचं आहे, असा एक विचार आला माझ्या मनात. इतकी मी त्यांच्यावर रिलाय होऊन बसले होते. आणि त्यासुद्धा कधीही बाबा, पण थोडंसं काय म्हणतो आपण, जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी म्हणून असेल कदाचित, मी घरी आले की मुलगा माझ्या ताब्यात. अच्छा. असं काहीतरी त्या करायच्या. मी जाताना स्वयंपाक सगळा करायचा, मुलाला आंघोळ वगैरे घालायची, तो लहान असताना दिवसभर त्या पाहायच्या त्याच्याकडे. पण घरी आल्यानंतर
आता बघ असं करून. त्यामुळे कुठेतरी तिथूनसुद्धा तितकाच सपोर्ट होता. आणि मला वाटतं हा सपोर्टच आहे जो तुम्हाला व्यवस्थित काम करायला देतो. म्हणजे मी खूप माझ्या मैत्रिणी अशा पाहिल्या आहेत अतिशय चांगल्या गायिका, म्हणजे बाहेर जाऊन काम करणं सोडा, पण चांगल्या गायिका असूनसुद्धा लग्नानंतर परस्यू करता आलेलं नाही आहे त्यांना. विच वॉज रिअली सॅड की असं का, म्हणजे आधी घर बघा आणि नंतर मग तुमचं सगळं, हे आता बदलायला पाहिजे माझ्या मते. म्हणजे मी माझ्या भाषणात नेहमी हा मुद्दा येतोच की मी सासू सासऱ्यांना घरच्यांना असं सांगते, तुमच्या मुलीला फक्त लग्नाच्या बाजारात किंमत वाढेल म्हणून काहीतरी करायला लावू नका. तिच्या आवडीचा पण विचार करा, आणखी ती आवड नंतर तिला जोपासता येणार आहे की नाही ते बघून तिचं लग्न करा. आणि सासू सासऱ्यांना सुद्धा सांगते की सून जर अशी आणली तर तिला सपोर्ट करा, कसंही करून सपोर्ट करा. आमच्या कालच्या व्याख्यानातही अगदी हाच मेसेज जो तुम्ही आज दिला तो दिलेला आहे की टॅलेंटला स्कोप दिला पाहिजे घरातल्या सगळ्यांनी. आपण 80पेक्षा अधिक चित्रपटात काम केलं आहे आणि असंख्य सिरियल्समध्ये काम केलेलं आहे. या सगळ्या सिरियल्स, चित्रपट, नाटक ही तुमची प्रथम पसंती आहे. त्यातली सगळ्यात आवडती भूमिका कोणती, सर्व मिळून, म्हणजे मालिका, चित्रपट आणि नाटक, सगळ्यात आवडती भूमिका? मग कसं आहे, आपले अपत्य आपल्याला आवडतात, सगळ्या भूमिका आपल्याला प्रिय असतात, पण त्यातही एखादी अधिक आवडते असते. ते सगळं म्हणजे तर प्रत्येकाच्याच तोंडून तुम्ही ऐकलं असेल की सगळ्याच भूमिका मला आवडतात. आणि खरंच आहे तसं. काय होतं, भूमिका शेवटी जी झालेली आहे त्याच्याऐवजी मला त्या भूमिकेची प्रोसेस असते ना, तालमींपासूनची किंवा स्क्रिप्ट मिळाल्यापासूनची ती तयारी जी असते ना ती जास्त मला आवडते भूमिका करण्यापेक्षा. अर्थात ती साकार झालेली आहे की नाही, आपण केलेली तयारी किंवा आपण जे काय मनात योजलं होतं किंवा जे आपल्याला कळलं होतं त्या कॅरेक्टरबद्दल, ती कॅरेक्टर समोर दिसते की नाही किंवा प्रेक्षकांच्या पर्यंत ती कॅरेक्टर जाते की नाही, ही नंतरची गोष्ट आहे. पण ती कॅरेक्टर उभी करताना जी काय गंमत असते, जे काय सिलेक्शन तुम्हाला करायला लागतं, जे काय ट्रायल एरर मेथड असते तुमची की हां हे कॅरेक्टरला बरोबर वाटतं आहे, हे बरोबर वाटत नाही आहे, मग हे करूयात, हे करून बघूयात, ही प्रोसेस मला वाटतं ती प्रयोग चालू झाल्यानंतर सुद्धा चालू असते. प्रत्येक प्रयोगाकडे इम्प्रूव्ह होतच जातं ते. कारण प्रत्येक प्रयोगाला मी वेगळी असते, रोहिणी अटंगडी म्हणून. प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षक वेगळा असतो, प्रेक्षकांचा रिस्पॉन्स वेगळा असतो, प्रेक्षकांची आकलन करण्याची ही वेगळी असते. आणि अशा वेळेस माझं म्हणणं पोचतं आहे की नाही हे मला असंच प्रयोग करूनच मला विचार करून करायला लागतं. त्यामुळे अशी पर्टिक्युलर अशी भूमिका, आणि अगदीच तुम्ही विचारलं तर ज्या भूमिकेमध्ये मला आव्हान वाटेल की मला ही करता येणार आहे का किंवा मी ही कशी करू असा जरी मला प्रश्न पडला तरीसुद्धा ती मला करायला आणखीन आवडते आणि मजा येते. जसं पार्टीमध्ये मला संबंध पार्टीमध्ये त्या फिल्ममध्ये दारूच्या नशेत असायला हवं होतं. आणि ते अगदी अशी गिरून पडून नाही, म्हणजे जस्ट टिप्सी, संयमित, की एकदम संयमित, की दारू प्यायलेली पण आहे पण म्हणजे काय म्हणतात त्याला, सॉजल्ड नाही आहे, अशी ती भूमिका आहे. आणि त्याच्यातून माझी कॅरेक्टर मला उभी करायची होती. तर म्हटलं हे कसं मला जमणार आहे. हे जेव्हा मला कळलं तेव्हा म्हटलं हां मग आता हे करूनच दाखवायचं असं झालं होतं माझं. सगळ्याच भूमिका आवडतात. आणि एक महत्त्वाचा प्रश्न आहे की 4 दिवस सासूची या सिरियलमध्ये सलग 11 वर्ष तुम्ही सासूची भूमिका केली. 11 वर्षी एक भूमिका करणे हे खरोखरच एक ग्रेट आहे. कसं जमलं? आणि 11 वर्षी एक भूमिका केल्यानंतर आपल्या वैयक्तिक
वर्तणुकीत काही प्रभाव पडतो का त्या भूमिकेचा असं पण तुम्ही 11 वर्ष तुम्ही पाहिलेली असेल तरीसुद्धा मला आठवतं आहे महिन्याला सरासरी आम्ही ॲक्टर्स 10 दिवसाच्या वर काम नव्हतो करत. कारण संबंध इतकं छान त्यांनी ऑर्गनाईज केलं होतं आणि इतक्या छान डेट्स वगैरे व्यवस्थित घेऊन कुठेही हे न करता आम्ही म्हणजे एपिसोड चालू असायचा त्याच्या पुढे आम्ही 10-12 एपिसोड्स असायचो शूटिंगच्या वेळेला. आणि असं झालं नाही की मी फक्त त्याच्यातच बुडलेली आहे. आजकाल हिंदीमध्ये तसं होतं की 20-20 दिवस बाबा त्याच ह्याच्यात असतात, त्यांचं सोशल लाईफसुद्धा काही राहत नाही असं डेली सोपमध्ये. हां, म्हणजे डेली सोपला म्हणजे काही त्याला म्हणजे तऱ्हाच राहिलेली नाही आहे खरं म्हणजे. पण त्यावेळेस तसं नव्हतं. आम्ही मॅक्सिमम म्हणजे माझ्याकडे नोट डाऊन केलेलं आहे, आम्हाला चेक्स मिळायचे ते मी नोट डाऊन करायची. त्यामुळे किती दिवस कुठल्या महिन्यात मी किती दिवस काम केलेलं आहे हे 12 वर्षाचं रेकॉर्ड आहे माझ्याकडे. आणि त्या ह्याच्यामध्ये मी सरासरी पाहिले मी कमीत कमी 4 दिवस दिलेत महिन्यातले. महिन्यातले फक्त 4 दिवस, फक्त 4 दिवस आणि मॅक्सिमम 12 दिवस दिलेत. आणि आम्ही आठवडाभर सिरियल बघतो आणि तुम्ही रोज बघायचा. पण त्यामुळे मला वाटतं मला इतरसुद्धा आमचं खूप काहीतरी करता आलं होतं. त्याच सुमारात माझी गुजराती नाटकं पण चाललेली होती, त्याच सुमारास मी हे सिनेमे पण करत होते. त्यामुळे असं काही वाटलं नाही की अरे बापरे आम्ही किती वर्ष कामच करतो आहे आणि हेच करतो आहे. तर आम्हाला तो साधारणपणे काय म्हणतात त्याला रिलीफ होता प्रत्येकालाच. पण आम्हाला वाटतं की 11 वर्ष याच काम करतात असं. आणि एक महत्त्वाचा की वन्स मोर या मराठी चित्रपटात तुम्ही महाराणी आणि आजोबा अशा स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही भूमिका केल्यात. अशा तुम्ही पहिल्या अभिनेत्री आहात की चित्रपटात दोन्ही भूमिका. आणि हे आव्हानात्मक आहे सगळं. आणि हे कसं जमवलं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी? ॲक्च्युली माझ्यावर ते मी म्हटलं ना मगाशी चॅलेंजसारखं झालं होतं. श्वेता बिडकर आणि नरेश बिडकर हे कपल माझी मैत्रीण असती. ती एक दिवस माझ्याकडे आली आणखीन मला चित्रपटाची स्टोरी सुनावली. मी ऐकली आणि म्हटलं हां म्हणजे मला आता कळलं आहे तू मला महाराणीचा रोल देणार आहेस. हो म्हणाली, हो महाराणीचा रोल. पण म्हटलं बाकी सगळीजणं प्रेझेंटमध्ये पण आहेत आणि पास्टमध्ये पण आहेत. महाराणी ही पास्टमधली आहे, 3000 वर्ष पास्ट जाते ती स्टोरी. आणि प्रेझेंटमध्ये पण आहे. प्रेझेंटमध्ये जे नवरा बायको आहेत हिरो हिरोईनचे ते पास्टमध्ये राजकुमारी आहेत. अशी काहीतरी ती स्टोरी आहे. इरॉस नाऊवर तुम्ही डाउनलोड केलात आणखीन बघितलं तर वन्स मोर नावाची फिल्म आहे इरॉस नाऊवर. एनिवे तर ती म्हटलं पण तू बाकी सगळीजणं म्हणजे तो सेनापती आहे तो डॉक्टर होतो, मग तो मित्र आहे तो या इकडे मित्र आहे. आणि पण म्हटलं मग महाराणीचं आजोबा आहे. म्हटलं मग ते कोण करणार आहे? तुम्ही. म्हटलं काय मी अगं म्हटलं आजोबा मी, तू विचार करूनच बोलतेस ना म्हणून विचारलं तिला. म्हटलं बाबा असं नको व्हायला की म्हटलं त्याला प्रॉस्थेटिक्स मेकअप वगैरे तो लागणार आहे. हो आम्ही सगळा विचार केलेला आहे. त्यांनी सगळा विचार केलेला होता. रमेश मोहंती नावाचे मेकअपमॅन आहेत, त्यांना त्यांनी हायर केलं होतं. त्यांना फोटो दाखवला होता, माझा फोटो दाखवला होता, त्यांना जो गेटअपचा तो फोटो दाखवला होता. त्यांनी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली होती आणि मग माझ्याकडे आले होते. आणि ते मला वाटतं अमिताभ आणखीन ऋषीची कुठली एक फिल्म आहे ना नॉट आउट समथिंग. अच्छा, नॉट आउट 102 नॉट आउट असं काहीतरी. हां, नॉट आउट 101 बरोबर. ते त्याच्यात त्या दोघांचे मेकअप केलेले तेच रमेश मोहंती, त्यांनीच काम करायला सुरुवात केली होती. म्हटलं एवढं असेल तर हां
पण तुम्हीच करायचं आहे. म्हटलं ओके, हा चॅलेंज आहे, आपण बघूयात. आणि सगळी तयारी होती त्याची. मग आम्ही त्याच्यावर हे पाहिजे ते पाहिजे, अमुक हे करूयात, गोव्याचं बॅकग्राऊंड आहे, मग मी पायजमा घालीन आणि मग जरा पोटावर आणखीन ह्याच्यावर थोडंसं आणखीन पॅडिंग देऊन मी, म्हणजे मला तेव्हा जाडं असल्याचा अजिबात दुःख झालं नव्हतं ते रोल करताना. तर आणि मग म्हटलं फक्त हे करताना मला एकच फक्त सांगायचं की रोहिणीताई ह्या थोडा बायकी वाटतोय, मग मी ते हालचाल बदलीन माझी. ते मात्र ते डायरेक्टरने सांगायचं. मी स्वतःहून करतच होते पण तरीसुद्धा. आणि बऱ्याच वेळेला असं होत होतं की लोकांना मी कळायची नाही कोण आहे ते. आम्ही 6 दिवस काम केलं होतं गोव्यामध्ये आणि मला तो मेकअप करायला 4 तास लागायचे. 6 वाजता मी मेकअप करायला सुरुवात करायची, 10 वाजता आय यूज्ड टू बी ऑन सेट. आणि माझे क्लोजअप्स पहिल्यांदा घ्यायला लागायचे. म्हणजे आम्ही आधी संबंध कसं करायचं ते करायचो. माझे क्लोजअप्स आधी घ्यायचे किंवा मिड्स आधी घ्यायचे आणि मग, कारण तो मेकअप 3 तासापेक्षा जास्त टिकत नाही. अच्छा, तेवढ्या वेळात क्लोजअप्स घ्यायचे आणि मग जरा खराब झाला आणि दुरून असेल, म्हणजे जे लॉंग शॉट्स असतील ते नंतर घ्यायचे. असं करून ते संबंध काम केलं होतं आम्ही. पण मजा आली होती त्याच्यामध्ये. एन्जॉय केलं, आजोबा एन्जॉय थरली एन्जॉयड. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन एक मोजून 2-3 प्रश्न विचारतो की हे सगळं करताना ज्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत कधीच पोहोचत नाही पण प्रेक्षकांना ते जाणून घ्यायला नक्की आवडतं, म्हणजे विशेषतः थिएटरच्या बाबतीत. नाटकात जेव्हा आपण काम करतो आणि जेव्हा समोर सहकलाकार अचानक एखादं वाक्य विसरतो किंवा काहीतरी वेगळं, किंवा आत्ता आपलं नाटक पान नंबर 5वर चालू आहे आणि तो डायरेक्ट पान नंबर 20-22वरचा डायलॉग घेतो आणि मग आपली मात्र म्हणजे मोठी पंचायत होते. असं कधी झालं आहे का? असा काही किस्सा घडला आहे का? झालं आहे नक्कीच. अर्थात फार आधी झालं आहे. पुण्यात असताना आमचं एक नाटक होतं, सस्पेन्स नाटक होतं. आपण क्लबात भेटलो होतो नावाचं. आणि त्याच्यात पहिल्या अंकात माझा संबंध, पहिला अंक माझा होता. ते मी ऐनवेळेला केलं होतं. म्हणजे 2 दिवसात तो अंक आम्ही, कारण ती काम करणारी मुलगी अचानक नाही म्हणून सांगितलं तिने, तिची मर्जी. तर ही लोकं माझ्याकडे, रोहिणी प्लीज काम कर असं म्हणून. पहिला अंक माझा होता तो मी केला. दुसऱ्या अंकामध्ये माझं फार काही काम नव्हतं. दुसऱ्या अंकाच्या शेवटी माझी एंट्री होती आणि एक काहीतरी लेटर घेऊन का पत्र का एन्व्हलप घेऊन माझी एंट्री होती. आणि मी आरामसे आतमध्ये आपण फेऱ्या मारतो तशा मी आपली माझं अजून एंट्री आहे. सडनली तो स्क्रिप्टमध्ये हे करणारा पोंगशे नावाचा मुलगा, रोहिणी तुझी एंट्री गेली. म्हटलं गेली म्हणजे काय? मी म्हटलं अरे अजून कितीतरी आहे. नाही ते कोकिळनीनं उडी मारली 7 पानं. म्हटलं 7 पानं उडी मारली. आणि तो आता बघ ना तुझी वाक्य तू स्टेजवर असतानाची वाक्य चालू झाली आहेत त्याची. म्हटलं अरे बापरे आता. आणि म्हटलं पुढच्या अंकाचा क्लू माझ्याकडे. सस्पेन्स नाटक होतं ते, त्यामुळे तो म्हटलं हा तर जायला पाहिजे. बरं, स्टेजवर शांतता, आणि स्टेजवरची 5 सेकंदाची शांततासुद्धा 50 सेकंद वाटतात. म्हटलं आता काय करू. बरं, कोणी स्टेजवरून सुद्धा कोणी सावरून घ्यायच्या स्थितीत आहे असं दिसलं नाही मला. म्हटलं काय करू, म्हणून मी बेधडक मरू देत असं म्हणून मी घेतली एंट्री. मी एंट्री घेतल्यानंतर 3 जणही माझ्याकडे असं पाहायला लागले. म्हटलं इन्स्पेक्टर साहेब असं म्हणून मी त्यांना. आणि मग परत माझी वाक्य चालू झाल्यानंतर परत रिपीट झाली वाक्य. ते आता लोकांच्या लक्षात आलं आणि पडदा पडला. 7 पानं कमी झाल्यानंतर 20 मिनिटात पडदा पडला सेकंड ॲक्टचा. आणि मग थर्ड ॲक्ट नंतर मग चालू झाला. पण म्हणजे कठीण असतं तेव्हा. आणि
ते जेव्हा असतं ना कधी लोक ब्लँक तर होतातच. आणखीन एक छोटासा किस्सा आहे तर सांगते मी. माझ्या वडिलांचा आहे किस्सा तो. हॅमलेट नाटक आणि दामू केंकरे हॅमलेट करत होते तेव्हा. आणि त्याच्यामध्ये माझे वडील तेव्हा हॅमलेटमध्ये काम नव्हते करत, पण ते असायचे. म्हणजे आपलं नाटक म्हटल्यानंतर हौशी जसं जाऊन बसायचं तसं होते तिथे. आणि एक सैनिक ज्याला 3 वाक्य होती तर तो आला नाही. अरे त्याचं कोण करणार. अरे ओ काय चल ए आनंद घे. आणि ही 3 वाक्य आहेत तुमची. बाबांनी 3 वाक्य 3ऱ्या अंकामध्ये का हे होतं, त्यामुळे पहिले 2 अंक होते त्यांच्याकडे. ती 3 वाक्य पाठ केली त्यांनी. आणि युजली बाबा कुठेतरी अडायचे अशी त्यांची ख्याती होती. त्यामुळे दामोदांनी ठरवलेलं होतं की ओक आला, त्यांनी पहिलं वाक्य घेतलं की मग तू जा असं म्हणायचं त्याला. त्यांनी आपलं ठरवलेलं होतं. आणि बाबांनी एंट्री घेतली 3ऱ्या अंकावर. एंट्री घेतली, पहिलं वाक्य बोलले, दामोदांनी हात वर केला. 2रं वाक्य बोलले, दामोदांनी हात वर केला. 3रं वाक्य बोलले आणि मुजरा करून गेले. याच्यानंतर दामोदांची सॉलिलोकी होती. दामोदा हात वर केला आणि विंगमध्ये एक्झिट घेतली. ते स्वतःची सॉलिलोकी विसरले. अशा गोष्टी कायम लक्षात राहतात खरंच. म्हणजे बाबाच सांगायचे हा किस्सा त्यांचा की. आणि दामोदा सुद्धा ब्लँक होण्याच्या बाबतीमध्ये ख्याती होती त्यांची. प्रत्येकाची आपापली एक खासियत असते, तशी बाबांची पण खासियत होती, त्यांची पण होती. पण अशा गमती चालतात. मुलाखतीच्या शेवटाकडे आपण जातो, कारण प्रेक्षकांना काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण त्यांना थोडा वेळ देणार. पण जर तुम्ही अभिनेत्री झाल्या नसता तर तुम्हाला कोण व्हायला आवडलं असतं? मला डॉक्टर व्हायचं होतं. अच्छा. म्हणून तर मी केमिस्ट्री, बॉटनी, झुऑलॉजी घेतलं होतं. आणि मला ॲडमिशन नाही मिळाली BJ मेडिकलमध्ये. आणि त्यामुळे मग मला BSc करायला लागलं, कारण बाबा मला सांगलीला पण पाठवायला तयार नव्हते. त्यामुळे मग BSc केलं आणि मग इकडं आले. ॲडमिशन नाही मिळाली हे रंगभूमीवर, चित्रपटावर उपकारच झालेत खरं तर. आता पटकन आपण जरा रॅपिड फायरमध्ये तुम्हाला विचारतो, आवडती आणि नावडती भूमिका. आवडती आणि नावडती भूमिका. हां. अरे आवडती, अरे बापरे, सारांश. आवडता सहकलाकार? ओम. आवडता दिग्दर्शक? गोविंद नैलानी. जयदेव हट्टंगडी तर आहेतच, पण गोविंद नैलानी. नाटक, चित्रपट की दूरदर्शन? नाटक. सर्वात आव्हानात्मक भूमिका? वन्स मोर चीज. वन्स मोर. आवडता खाद्यपदार्थ? माणूस सोडून काही. फिरायला जायला आवडतं ठिकाण? मला आत्तापर्यंत आवडलेलं न्यूझीलंड. आणि सर्वात आनंदाचा क्षण? कितीतरी आहेत. मला मुलगा झाला तेव्हा. मातृत्वाचा क्षण सगळ्यात आनंदाचा क्षण. रसिक हो, गेले 1.25 तास रोहिणीताईंशी आपण बोलतो, त्यांना विशेषतः त्यांनाच ऐकतो आहोत. आपल्याला समृद्ध करणारे हे अनुभव आहेत. मला रोहिणीताईंचे विशेष आभार मानायचे आहेत. काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचेत? काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं आणि आत्याबाईला फुईचीर म्हणून कुकर घ्यायचाय? अरा थांबा, खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका. चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं?
अहो आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज आता सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.